नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिरुद्ध संजना यांना जेव्हा कळतं की यांचा लॉयर सुलेखाताई आहेत, तेव्हा मात्र त्या दोघांची वाट लागलेली आहे. कारण काही करून आता लॉयरला आपण विकत घ्यायचं हा त्यांचा विचार चाललेला असतो. परंतु इथे आता वाट यासाठी लागलेली आहे की त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, जर हा जो लॉयर आहे तोच जर आता शिल्लक राहिला नाही तर काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. कारण सुलेखाताईंना तर ते विकत घेऊ शकत नाहीत. त्यानंतर त्यांच्याकडे पुढची गोष्ट येते ती म्हणजे की त्यांना असं वाटत असतं की आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने यांची समजूत घातली तर हे आपलं ऐकतील. परंतु आप्पा, त्याचबरोबर कांचन, अरुंधती आता पुरून उरत आहेत, ती वाट लावत आहेत आणि संजनाला दाखवून देत आहेत की तुम्ही आमच्याशी चुकीचं वागू शकत नाही, आमच्याशी चुकीचं वर्तन करू शकत नाही. त्याचबरोबर आता त्यांना कुठल्याही मार्गाने ते समजवायला आले तर हे मात्र अजिबात ऐकायला तयार नाहीत. त्यानंतर संजना आण्याची कशी वाट लागते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अनिरुद्ध त्याचबरोबर सर्वजण बोलत असतात. संजना म्हणत असते की बघितलं ना, त्या अरुंधतीला काही कामधंदा नव्हता म्हणून ती इथे घेऊन आले त्यांना, आणि ते काय करत आहेत लक्षात आलं ना, ते आई आप्पा जे आश्रमात राहिले होते ना, तीच गोष्ट चांगली होती. आणि अनिरुद्ध बघितलं ना, तुझ्या वडिलांना तुझ्याबद्दल काही वाटत नाही आहे, तुला त्यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे, तुला त्यांना तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. बघितलंस ना आत्ता काय झालेलं आहे, त्यांनी सरळ तुझा कोणताही विचार न करता तुझ्या विरोधात केस टाकलेले आहे आणि आत्ता ते त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत. पण तुला या वयामध्ये ते कोर्टात पाठवत आहेत, ही गोष्ट लक्षात येते का, असं म्हणत संजना अनिरुद्धचे कान भरत असते. पण अनिरुद्ध मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरी आत्ता जे काय घडलेलं आहे ते म्हणून तो म्हणत असतो की काहीही झालं तरी मला माहिती आहे की माझे आईवडील कसे आहेत, हे काम आप्पांचं नाही, हे अरुंधतीने केलेलं आहे, असं अनिरुद्ध म्हणत असतो. त्याचबरोबर वकील कोण आहे, संजना म्हणते की त्यांचा वकील कोण आहे, आपण लॉयर कोण आहे बघूया आणि त्याला विकत घेऊया, म्हणजे प्रश्नच मिटला, असं संजनाचं म्हणणं असतं. तेवढ्यात यश आणि अनघा तिथं बोलत येतात. ते म्हणू लागतात की तुला माहिती आहे का की यश, अरे आप्पांनी केस केली आहे यांच्या विरोधात. त्यावेळेस यश म्हणतो फक्त केस आप्पांनी नाही केलेली, केस तर मी पण केली आहे. त्यावेळेस अनघा म्हणते तुला माहिती आहे का, अरे पण वकील कोण आहे, तेव्हा यश म्हणतो हो मला माहिती आहे वकील कोण आहे ते, आणि वकील कोण आहे हे पण मला माहिती आहे. आणि तुला माहिती आहे का अनघा, केस कोण लढतंय ते. अनघा म्हणते कोण आहे. त्यावेळेस ती सांगू लागतो की सुलेखाताई केस लढतायत, आजपर्यंत त्यांनी एकही केस हरलेली नाही, मुंबईतल्या सगळ्यात बेस्ट लॉयर आहेत त्या, आणि त्यांनी आत्तापर्यंत एकही केस हरलेली नाही, त्यामुळं ज्यांची वाट लागायची आहे त्यांची लागणार आहे, असं सगळं यश बोलत असतो. त्यानंतर अनघा म्हणते भारीच की, आणि आता मात्र वाट लागते ती संजना आणि अभि आणि ईशाची. जर सुलेखाताई केस लढणार असतील तर आपण काहीच करू शकत नाही, हे त्यांच्या डोक्यात आलेलं असतं. म्हणून ते विचार करू लागतात की काही झालं तरी आपल्याला आता विचार केला पाहिजे की यातून कसं बाहेर पडायचं आहे, याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होतो. इकडे आप्पा समृद्धीकडे एकटक पाहत असतात. अरुंधती तिथे येते. अरुंधती म्हणते काय झालं आप्पा. आप्पा म्हणतात की अरुंधती, मला ना कळतच नाही आहे, आता काही दिवसात हे समृद्धी उद्ध्वस्त होणार आहे, आणि मला ना कळतच नाही आहे, आपल्याला आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी कधीही चढू नये, पण आज माझ्यावरती वेळ आलेली आहे, मला कोर्टाची पायरी चढावी लागते, आपण बघू शकतो का, जाऊ दे का, असं आप्पा बोलत असतात. अरुंधती म्हणते पण आप्पा, आपण कोणत्याच मार्गाने आपलं घर परत मिळवू शकत नाही आहे, आपण त्यांना फसवून त्यांच्याकडून ते घर घेऊ शकत नाही आहे, बरोबर आहे की नाही. मग कायद्याचा वापर आपण केलाच पाहिजे ना, कायदा आपल्यासाठीच आहे, आपल्यावर ज्याने कोणी अन्याय केलेला आहे त्याच्यासाठीच तर कायदा आहे, त्यासाठी तर आपण वाचा फोडू शकतो ना, म्हणून तर आपण कायद्याने करणार आहोत हे सगळं, असं अरुंधती आप्पांना समजवत असते. परंतु आप्पांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे सगळं जे काय आहे त्यामध्ये मला आणि कांचनला त्रास होणार आहे, पण अरुंधती त्याहीपेक्षा तुला त्रास होणार आहे. माझे काही पेन्शनचे पैसे आहेत ते मी आणून ठेवतो, कारण सुलेखाताईंनी जरी फी नाही घेतली तरी बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे लागणारच आहेत ना, असं आप्पा अरुंधतीला सांगत असतात. अरुंधती म्हणते की त्याची काळजी करू नका आप्पा, माझ्यावर विश्वास नाही आहे का, म्हणजे तुम्ही मला परका मानता का. आप्पा म्हणतात एकतर आमच्या दोघांचा भार तू उचललेला आहे आणि आता परत हे सगळं. त्यावेळेस इकडे आप्पा म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. त्यावर आप्पांना अरुंधती सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, हे सगळं जे काय आहे ते मी बघेल, त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही,
असं आप्पांना ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू असतं त्यामुळं आप्पांना स्ट्रेस येत असतो, आप्पांना काळजी वाटत असते, आप्पांना कळत नसतं की नक्की आता काय करायचं आहे. हे सगळे प्रश्न आप्पांच्या पुढे चालू असतात. आप्पांना या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे, अनिरुद्धकडून आपलं घर वाचवायचं आहे, कारण अनिरुद्धने फसवलेलं आहे. या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढता काढता आप्पांच्या पुढं खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो. त्यांना कळतच नसतं की या सगळ्यातून मी कसं सॉल्व्ह करू, या सगळ्यातून कसं बाहेर पडू. अरुंधती ऐकायला तयार नाही आहे. अरुंधतीने आमची जबाबदारी घेतलेली आहे. त्याचबरोबर अरुंधती ऐकतच नाही आहे. तिला असं वाटतंय की ती ही सगळी जबाबदारी घेऊ शकते. हे सगळं आप्पा बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती विचारते, आई कुठं आहेत, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. तेव्हा आप्पा म्हणतात की मी तिला सांगितलं भजनी मंडळात जा. अगं घरात बसून राहिले ना डोक्यातले विचार काही कमी होत नाहीत, म्हणूनच तिला मी सांगितलेलं आहे की तिकडे जा तू. आणि मग आता कांचन बाहेर गेलेली आहे, थोडं रिलॅक्स पण वाटेल ना तिला, त्यामुळं ती बाहेर गेलेली आहे असं आप्पा सांगू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांचं असं म्हणणं असतं की अरुंधती या सगळ्याचा त्रास तुला होणार आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण बाकी सगळे असतील तर मला बोलता येणार नाही. तिथे ना तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ शकतात, तुझ्याबद्दल वाईट बोललं जाऊ शकतं. अरुंधती म्हणते, आप्पा या सगळ्या गोष्टीसाठी मी खंबीर आहे, मला आता कोणत्याच गोष्टीची काळजी वाटत नाही. तेव्हा आप्पा म्हणतात मग चांगलं आहे, ठीक आहे. आणि अरुंधतीने आता ठरवलेलं आहे काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही आणि यांना धडा शिकवणारच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन आता भजनी मंडळातून येत असते आणि त्याच वेळी तिला रस्त्यात गाठतात ते म्हणजे अनिरुद्ध आणि संजना. तर कांचन म्हणू लागते की तुम्ही इथे कशाला आलेला आहात. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की आई आप्पांनी केस केले माझ्यावरती, मी काय करू ते सांग ना, तू आप्पांना केस मागं घ्यायला सांग ना. तेव्हा कांचन म्हणते तू आप्पांना फसवून त्यांच्याकडून सह्या घेतल्या होत्या ना, तेव्हा विचार केलेलास का, मग आता काय प्रॉब्लेम आहे, आता का तू असं बोलत आहे. त्यांनी केस केली आहे, त्यांनी जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे आणि तुझं जे काय चाललेलं आहे ना ते बंद कर. आज ती वेळ तुम्हीच आणलेली आहे. संजना म्हणते की आई प्लीज ऐका ना, अनिरुद्धने हे त्याच्यासाठी नाही केलेलं, त्याच्या मुलांसाठी केलेलं आहे, त्याच्या बहिणीसाठी केलेलं आहे. विशाखाला किती पैशांची गरज होती माहिती आहे ना, यश आणि अभि यांचंही ठीकठाक चालू नाही आहे, त्यांनाही गरज आहे, म्हणून अनिरुद्धने हा डिसिजन घेतलेला आहे. हे सगळं ती सांगत असते. तेव्हा कांचन म्हणते मग बोलायचं ना तुम्ही, न बोलता हे सगळा गोंधळ का घालून ठेवलेला आहे. त्यावरती लगेचच संजना म्हणू लागते की आम्ही बोलायचा प्रयत्न केला, एकतर आप्पा आश्रमात निघून गेले आणि त्यानंतर आले ते इथं राहिलेले आहेत, आप्पा ऐकतच नाही आहेत, मग मी काय करू. तेव्हा कांचन म्हणते पण तू चुकीचे केले, तू फसवलेला आहे, तुम्हाला एवढी पैशाची गरज होती ना तर सांगायचं होतं. पण संजना तुझ्यामुळं माझा मुलगा बदललेला आहे, तो आधी असा नव्हता. तेव्हा संजना मग इमोशनल ब्लॅकमेल करू लागते, म्हणू लागते की नाही अनिरुद्ध बदललेला नाही, अनिरुद्ध तुमचंच आहे आणि अजूनही तो तसाच आहे असं संजना सांगत असते. त्यानंतर कांचनला ती म्हणू लागते की तुम्हाला माहिती आहे ना अनिरुद्धची तब्येत बिघडत चालली आहे, त्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आज आणि आत्ताही सकाळ रात्रीतून तो दचकून उठतो, त्याला त्रास होतो, त्याला असं वाटतं की त्याचे आईबाबा त्याच्यासोबत राहत नाहीत, ह्या गोष्टीचा त्याला त्रास होतोय. असं इमोशनल ड्रामा सुरू असतो. अनिरुद्ध पण रडायचं नाटक करत असतो. तो सांगत असतो की हे सगळं जे काय होत आहे ते मला सगळं मान्य आहे, चुकीचं आहे, हे सगळं पटतंय, पण काहीही झालं तरी मला आता या सगळ्यातून मार्ग काढायचाच आहे. मी हे सगळं केलेलं आहे ते माझ्या मुलांसाठी, विशाखासाठी केलेलं आहे. कांचनला परत संजना सांगू लागते की आज पुन्हा त्याला हार्ट अटॅक आल्यासारखं झालं होतं. कांचन इमोशनल होते. कांचन अनिरुद्धच्या डोक्यावर हात फिरवते आणि म्हणते की हो बरोबर आहे, मी बोलेल त्यांच्याशी, पण अनिरुद्ध तुला काही होता कामा नये. आणि मग आईकडे संजना आणि अनयाला असं वाटू लागतं की त्यांनी गड जिंकलेला आहे, कारण कांचनला आपण घोळात घेतलेला आहे, कांचनशी आपण गोडगोड बोललेलं आहे असं त्यांना वाटत असतं. पण आप्पा आणि अरुंधती कांचनला कोणी कितीही काही पडवलं तरी ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात, ते अजिबात त्यांचा निर्णय बदलणार नसतात. आता कांचन तिथून तशीच निघालेली असते. संजना कांचनच्या समोर हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की आई मी खरंच सांगत आहे, काहीही झालं तरी मला कळतच नाही आहे की नक्की काय प्रॉब्लेम होत आहे. हे सगळं संजना बोलत असते. अनिरुद्धबद्दल इमोशनल ब्लॅकमेल करत असते. ती म्हणत असते की अनिरुद्धची तब्येत बिघडत चाललेली आहे,
त्याला खरंच गरज आहे तुमची आई, असं नका करू, असं सगळं बोलत असते. आणि इकडे संजनाला कांचन म्हणत असते की हो बरोबर आहे, सगळं मी बोलेल त्यांच्याशी. एवढंच कांचन बोलते आणि तिथून निघायला लागते. तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही कितीही बोला, कांचनने आता ठरवलेलं आहे की अनिरुद्धने आप्पांना फसवलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला तो फसवणार. या गोष्टी कांचनलाही चांगल्याच कळून चुकलेल्या आहेत. त्यामुळंच तर कांचनने ह्यावेळेस अनिरुद्धची बाजू घेतलेली नाही आणि अजूनही कांचनने ठरवलेलं आहे की त्यांची बाजू घ्यायचीच नाही. कारण काही झालं तरी त्यांनी फसवलेलं आहे, त्यांच्यामुळे आपल्यावर आज घराच्या बाहेर पडायची वेळ आलेली आहे. आणि हे सगळं जे काय होत आहे ते संजना आणि अनिरुद्धमुळं होत आहे, हे सगळं कांचन बोलत असते. आणि त्याचबरोबर कांचनचं म्हणणं असतं की मला काही देणं घेणं नाही, मी बोलेल त्यांच्याशी, एवढंच ती बोलते आणि ती तिथून निघून जाऊ लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळं जे काही चाललेलं असतं ते ऐकून संजना आणि यांना छान वाटतं. त्यांना असं वाटतं की आता जे काही घडत आहे ते आपल्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे आणि आपण हे सगळं आता भारी करणार आहोत. आता कांचनला आपण गोळात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कांचनने आपल्याला सगळं ऐकलेलं आहे. आता कांचन आप्पांना जाऊन सांगणार आणि केस मागे घ्यायला. अनिरुद्ध रडायची नाटकं करत असतो. अनिरुद्ध मुद्दाम म्हणत असतो की आई खरंच मला खूपच वाईट वाटत आहे आणि हे सगळं मी काय करत आहे ते माझ्या मुलांसाठी करत आहे, आप्पांनी ऐकलं नाहीये, असं म्हणत वारंवार तो कांचनला सांगू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कांचनचं जे काही वागणं असतं त्याचा त्रास सगळ्यांना होत असतो. पण इकडे अनिरुद्ध संजनाने आता त्यांना असं वाटत आहे की त्यांनी बाजी जिंकलेली आहे, पण त्यांना माहिती नाही आहे की या सगळ्याचे परिणाम त्यांना काय भोगावे लागणार आहेत. कारण अरुंधती तर त्यांचं ऐकून घेणारच नाही. पण इकडे आता त्यांनी दुसरी गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे विशाखालाही आता आप्पा आणि कांचनकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना असं वाटतं की विशाखाने आपली बाजू मांडली तर सगळ्या गोष्टी होतील. पण आता कांचनने ठरवलेलं आहे तू कितीही गोड बोललास तरी ते गोड बोलणं एका साईडला आणि तू माझी केलेली फसवणूक दुसऱ्या साईडला, असं कांचनचं आहे. इकडे अनिरुद्ध आणि संजना मात्र कांचन पुढे गेली की पाठीमागे हसत असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण जिंकलो आहोत, कांचन आपल्या बाजूने झालेली आहे. पण त्यांना कुठं माहिती आहे की कांचन ही त्यांच्या बाजूने कधीच होऊ शकत नाही, कारण आत्ता आप्पांना त्रास झालेला आहे आणि हे कांचनला सहन होत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नितीन आलेला असतो. अरुंधती, नितीन, आप्पा सर्वजण बोलत असतात. केसच्या बाबतीत डिस्कशन सुरू असतं. 2 दिवसात हिअरिंग असते आणि आता सुलेखा ताई आहेत, त्यामुळं आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि आप्पांना झोप येत असते. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही आज जाऊन पडता का, तुम्ही थकल्यासारखे आहात. त्यावेळेस आप्पा म्हणतात चालेल का, तेव्हा अरुंधती म्हणते की हो आणि आप्पांना आज जाऊन झोपायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आणि नितीन बोलत असतात. त्यांचं बोलणं सुरू असतं. या केससाठी काय काय लागणार आहे. अरुंधतीला सांगितलं जातं की तू सगळे मुद्दे नोट डाऊन करून ठेव. आत्तापर्यंत अनिरुद्धने तुला जो जो त्रास दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेव, कुठलीही गोष्ट मिस होता कामा नये. त्यावेळेस इकडे यश आणि अरुंधती म्हणत असते की सुलेखा ताई आम्हाला जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही करू, असं त्यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. आप्पा आतमध्ये आता आराम करायला चाललेले असतात, कारण त्यांना त्रास होत असतो, त्यांना ही गोष्ट सहन होत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण बोलत असतात. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता आप्पा, यश, अरुंधती या सर्वांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आपण माघार घ्यायची नाही. नितीन इकडे अरुंधतीला समजावून सांगत आहे कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, या सगळ्याबद्दल बोलणं सुरू आहे. आणि अरुंधतीला सांगत आहे की अरुंधती कुठलीही गोष्ट आपल्याकडून मिस होता कामा नये, आपल्याला आता खूपच काळजीपूर्वक हे सगळं हँडल करायचं आहे, काहीही झालं तरी आपल्याला माघार घ्यायची नाही, हे सगळं तो बोलत आहे. आणि अरुंधती या सगळ्यामध्ये तुझ्यावरती जास्त चिकलफेक होऊ शकते, तुला खूपच स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते काळजी करू नका, मी तेवढी स्ट्रॉंग झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकते, मला त्याची कल्पना आहे. आणि हे सगळं बोलणं सुरू असतं. नितीन, यश आणि अरुंधती सगळे पॉईंट डिस्कस करत असतात. त्याचबरोबर पैशांची व्यवस्था काय करायची आहे, कोर्टामध्ये आणखी कोणत्या गोष्टी आहेत, ही सगळी प्रॉपर्टीची केस आहे, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधतीलाही सांगितलं जात असतं की अरुंधती काळजी घेणं ही तेवढंच गरजेचं आहे, हे सगळं अरुंधतीला सांगितलं जात असतं. तेवढ्यात नितीनच्या फोनवरती फोन येतो आणि नितीन फोन उचलतो आणि त्या क्षणी त्याला धक्का बसतो. सुलेखा ताईंचा फोन आलेला असतो. नितीन म्हणतो काय ठीक आहे,
एवढंच तो बोलतो आणि कॉल कट केला जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुलेखाताईंनी फोन केलेला असतो आणि हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं. सुलेखाताई आता सांगत असतात की आश्रमातल्या एका बाईने तिने सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्या बाईला आत्ता तिथे त्याच्यासाठी सुलेखाताईंना सांगलीला जावं लागत आहे. हे सगळं सुलेखाताईंनी फोनवरती सांगितलेलं असतं. आणि मग त्याचबरोबर आता अरुंधती आणि यश या दोघांनाही धक्का बसतो की आमच्या केसचं काय होणार आता, कारण काहीही झालं तरी आत्ता ही केस आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि आता सुलेखाताईंनी अचानक सांगितलेलं आहे की त्या सांगलीला जाणार आहेत. त्यांनी काही लॉयरचे नंबर दिलेले आहेत, त्यांच्याशी त्यांनी बोलून ठेवलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे अरुंधती, यश आणि नितीन यांना. कारण आता दुसऱ्या लॉयरला जाऊन भेटणं, त्याला केस देणं, 2 दिवसामध्ये हिअरिंग आहे, हे सगळं करणं थोडंसं अवघड जात असतं. तरीही आता नितीन त्याचबरोबर इकडे यश दोघंही एका लॉयरला भेटायला जात आहेत आणि तिथे जाऊन ते त्यांना सांगत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत. पण त्या लॉयरला भेटायला गेल्यानंतर त्या लॉयरचं जे बोलणं आहे ते ऐकून मात्र इकडे धक्का बसलेला असतो. नितीन आणि यश म्हणत असतात की हे काय चालू आहे, कारण या लॉयरला आपल्या केसविषयी जराही काही वाटत नाही आहे. ते लॉयर म्हणतात की तुम्ही मला लेखी द्या, आणि कसं आहे माहिती आहे का, चान्सेस आम्ही सांगू शकत नाही आहे की किती चान्सेस आहेत, तुम्ही कधी हे मिळवू शकाल, आम्हाला त्याच्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. हे सगळं त्या लॉयरचं म्हणणं असतं. त्या लॉयरचं असं म्हणणं ऐकल्यानंतर इकडे यश आणि नितीनला धक्का बसतो. त्यांना दोघांनाही असं वाटत असतं की ह्या लॉयरने या गोष्टी समजून घ्यायचा विचारच केलेला नाही. तेव्हा यश आणि नितीन म्हणतात की तुम्ही असं कसं म्हणू शकता. तेव्हा ते म्हणतात की कसं आहे, मान्य मला कोर्टामध्ये इमोशन चालत नाही आहेत, पुरावे लागतात, तुम्ही मला लेखी द्या, मी ते वाचेल आणि मग ठरवेल. तेव्हा इकडे तो म्हणतो की माझ्याकडे बाकीच्याही केसेस आहेत, एवढ्या छोट्या केससाठी माझ्याकडे वेळ नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र इकडे नितीन आणि यशला धक्का बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे विशाखा आलेली आहे, म्हणजे तिला पुन्हा संजना आणि अनिरुद्धने पडवलेलं आहे आणि पाठवलेलं आहे की जा म्हणून. आणि मग ती म्हणत आहे की आप्पा तुम्हाला कळतंय का, तुम्ही दादाच्या विरोधात केस केलेली आहे. तेव्हा कांचन आणि आप्पा म्हणतात की ती वेळ त्यांनीच आणलेली आहे आमच्यावर, कारण त्याने आम्हाला फसवून सह्या घेतलेल्या आहेत. तेव्हा विशाखा सांगत असते की दादाने काही चुकीचं केलेलं नाही आहे, त्याने माझ्यासाठी मुलांसाठी केलेलं आहे. आणि असंही आप्पा ते घर ठेवून आपण काय करणार होतो, तुम्ही असं का विचार करत आहात, हे सगळं विशाखा बोलत असते. त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, हे काय चाललेलं आहे याबद्दल तू मला सांगू नकोस, कारण तुला माहिती नाही आहे की गोष्टी काय आहेत ते. हे सगळं आप्पा बोलत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी आम्ही ती केस मागे घेणार नाही, कारण हे जे काही घडलेलं आहे त्यामध्ये अनिरुद्ध दोषी आहे, हे आप्पांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर विशाखा म्हणत आहे की दादा जे काय करत आहे ते चांगल्यासाठीच करत आहे. आप्पा तुम्ही अशा पण सह्या दिल्या असत्या का, मग दादाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे, मग तरीही तुम्ही आता त्याला का बोलत आहात. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध त्याचबरोबर इकडे विशाखा यांनी गोंधळ घालायचं ठरवलेलं आहे. त्यांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आपल्याला इकडे समजून सांगायचं आहे. आप्पा म्हणत असतात की हे बघ विशाखा, तुला असं वाटत असेल की तू जे काय बोलतेस तेच योग्य आहे, पण तसं नाही, कारण काहीही झालं तरी आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूप विचित्र आहेत, तुला त्याबद्दल काहीही माहिती नाही. आणि काही झालं तरी ही केस मी मागे घेणार नाही, आणि तुला काय करायचं ते कर. आजपर्यंत तुला जी मदत करायची होती ती आम्ही केलेली होती, तरीही तुला आत्ता असं वाटत आहे की आम्ही जे काय करतोय ते चुकीचं करतोय, तुझा दादा जे काय करतोय ते बरोबर करतोय, पण तसं नाही. काही झालं तरी आता आम्ही माघार घेणार नाही, आणि ठरवलेलं आहे की तुमच्यासाठी आम्ही आता कोणालाही बदलणार नाही. हे सगळं आप्पा आणि कांचन बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध हा अरुंधतीकडे आलेला आहे आणि तो अरुंधतीला म्हणत आहे की अरुंधती तुला माहिती आहे का, या सगळ्यामुळे तुला किती त्रास होणार आहे, तुझ्याबद्दल खूप वाईट बोललं जाईल. तेव्हा अरुंधती म्हणते मला त्याचा विचार करायची काहीच गरज नाही, कारण जे काय घडत आहे ते मला माहिती आहे, आणि माझ्या जवळच्या माणसांना माहिती आहे ना मी कशी आहे ते. समाजाला काय बोलले, समाजाला काय कळलं तर मला काही फरक पडत नाही आहे. एका शब्दात अरुंधतीने आणण्याची बोलती बंद केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.